मी निघालो तुम्ही टाका माझ्या आईला भेटाया तुम्ही येता का? चैताचे महिन्याचा सण आला हो आला पालख्या निघाल्यात कारले डोंगराला चैताचे महिन्याचा सण आला हो आला पालख्या निघाल्यात कारले डोंगराला हो चैताचे महिन्याचा सण आला हो आला पालख्या निघाल्यात आईच्या भेटीला धाडलं बोलवून जणू आईन हे म्हणाली ती पालखी घेऊन केली आईन आज्ञा मला नमस्कार मित्रांनो, मी जगदीश स्वागत करतो तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपल्यासोबत बघू शकता मयूर आहे आणि आपण चाललो आहोत पुष्परेच्या पालखीला. आज आपण मोने कोळीवाडा इथून निघालो आहोत कल्याणमधून. टोटल 4 दिवसाचा हा प्रवास आहे आणि आजचा प्रवास हा मोने कोळीवाड्यापासून ते वांगणीपर्यंत आहे. जवळपास सकाळी 8:30 वाजता निघालो आहे, पण आम्ही एक 10च्या आसपास पालखी जॉईन केली आहे. हे या पालखीचं 11वं वर्ष आहे. मी इथला 2018मध्ये आलेलो पहिल्यांदाच, तेव्हा पूर्ण ग्रुप होता. की यावेळी असं आमच्या ग्रुपमधले आम्ही 2 जण आहोत. ते पण मयूरला मी रेडी केलं आहे तर यावर्षी जायचं, कारण यावेळी मी असं कुठचंच काम घेतलं नव्हतं. आणि यावेळी ठरवलेलं की पूर्ण प्रयत्न करणं म्हणजे पालखी अटेंड करायचीच आहे. तरी पण असं आलं की काम तर आलं आहे, तर बघू आता. आम्ही जायचं अजून ठरवलं नाही आहे. आणि तसं प्लॅन आमचा झाला आहे की पहिले 2 दिवस पालखी अटेंड करायची आणि नंतरचे 2 दिवस जमलं जर फिक्स झालं तरच आम्ही म्हणजे जाऊ. आम्हाला पाणी या बाजू येऊ का तुला घे ना. मित्रांनो, आपण जेवणाच्या हॉल्टवरती पोहोचलो आहे. बदलापूरमध्ये आहोत आणि इकडे मयूरची ताई आहे. म्हणजे आज 4 वाजता पालखी निघणार आहे. आजचा प्रसाद त्यांच्याकडून असतो. तरी जेवण करून आम्हाला खूप आनंद झाला. आम्ही कुठेतरी दिसू आता नक्कीच दिसाल आता कन्फर्म. चला मग आता आपण जेवून घेऊ, कारण खूप थकायला झालं आहे. कारण सकाळपासून चालतं, कुठे जास्त वेळ आम्ही स्पॉट घेतला नाही. चालेल ना वाढायला? कोण? मी वाढून झालं माझं. झालं, उगाच मी आलो. मग तू म्हणजे जेवण वाढत ही घे ना, आपली सगळीच ती. अच्छा ठीक आहे. सगळे दिसतात. मध्ये घुसलं म्हणून मी कॅमेऱ्यामध्ये
सजली कारल्याची भक्तांनी सारी भगवे झेंडे फडकती कारले डोंगरी वाट सजली कारल्याची भक्तांनी सारी भगवे झेंडे फडकती कारले डोंगरी हो वाट सजली कारल्याची भक्तांनी सारी भगवे झेंडे फडकती आईच्या मंदिरी धाडलं बोलवून जणू आईन हे म्हणाली ती पालखी घेऊन केली आईन आज्ञा मला नाचणे गाणे अवघा आनंदी आनंद आईच्या मंदिरी होते सारे भक्त धुंद नाचणे गाणे अवघा आनंदी आनंद आईच्या मंदिरी होते सारे भक्त धुंद हो 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 नाचणे गाणे अवघा आनंदी आनंद आईच्या मंदिरी होते सारे भक्त धुंद अशा प्रकारे जेवण वगैरे सगळं झालंय आणि आपण आता इथून निघतोय. तर किती तास चालायचं मला देखील माहीत नाही आहे, पण अंदाज होतो 2 तास तरी पुढे असेल अजून. बघूया आता पटापट जाऊया. हा ताकद जास्त काही शूट करत नाही कारण खरंच ताकद नाही राहत आहे, सगळ्याला होत आहे. हॅलो बघा आपला पुढचा प्रवास कसा होतोय ते. धाडलं बोलवून जणू आईन हे म्हणाली ती पालखी घेऊन केली आईन आज्ञा मला चारे समले पर तो ना बोल गई चाहे
आपण आरतीसाठी आणि नाश्त्यासाठी हॉल्ट घेतलेला. आता आपण इकडून पण निघतो आहे. आरती वगैरे झाली आहे, सगळे निघालेत आणि आता शेवटचं डिरेक्ट आपण जिथे आता स्टे करणार आहोत तिकडे चाललो. आणि आता अंधार आहे त्यामुळे जास्त काय मी शूट करणार नाही आहे. आणि बघू शकता मयूर तिकडे लांब बसला आहे, त्याचे पाय खूप दुखत आहेत, त्याला त्रास होतो आहे, हळूच हसतो आहे. मित्रांनो, एक 4:45 वाजल्यापासून चालतो आहे. मध्ये एक अर्ध्या तासाचा ब्रेक घेतलेला आणि परत झाले ऑलमोस्ट 2-2.25 तास चालतो आहे. आणि खरं तर पायांची खूप वाट लागली. पण ठीक आहे, म्हणजे असं आहे की म्हणजे असं होतं की पालखीला यायचं एक मेन रिझन होतं की आपण आपला कम्फर्ट झोनमधून थोडं बाहेर पडून बघू शकतो की आपले किती पेशन्स आहेत किंवा आपण किती ते सहन करू शकतो किंवा किती चालू शकतो. आणि रोज एवढं तर चालत नाही. पाय तर खूप दुखत आहेत. चला आता प्लेसवर आलो आहे आपण. चला आता जाऊन आराम करू. मित्रांनो, इथे आपली राहायची सोय केलेली आहे. कॉमन हॉल असतो आणि इथे पालखी पण ठेवलेली आहे. जेवणाची पण सुरुवात झाली आहे. बघूया आता आपल्याला जागा कुठे आहे ते. जवळपास 550 जण आहेत. बघू आता कसे ॲडजस्ट होत आहेत ते. फायनली आम्ही बसलो आहे. मध्ये आम्ही पण बसलो एक 5 मिनिटासाठी. वाट लागली, बसलो ना, वाट लागली. बाबा खरंच खूप पाय दुखतात. आणि आता बसलो तर एकदम रिलॅक्स वाटतं. टेन्शन आलं की आता उद्या कसं चालणार आहे, कारण रिकव्हरी तर लवकर होणार नाही आहे. चला ट्राय करू. उद्याचा दिवस पण एक चॅलेंजिंग असेल. बघू आता मित्रांनो, आम्ही जेवून घेतो. अजून एक मित्र आमचा आता आम्हाला जॉईन करतो आणि आजचा व्लॉग मी इथे संपवतो. आता नवीन व्हिडिओ शूट करू. आणि ह्या मित्रांनो, खरंच चालताना खरंच ताकद नसते की व्हिडिओ शूट करेन, तरी मध्ये काय ना काय शूट करत असतो. सगळी ताकद चालण्यातच निघून जाते. चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि प्रयत्न करेन की